अधर्माची अवधी तोंडी, दोषाची लिहिली फाडी, सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवी. नमस्कार, मी गौरी पाटील. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा सण आपल्या मराठी संस्कृतीत घराघरात साजरा केला जातो. तसाच तो माझ्या घरी नित्य नियमाने दरवर्षी साजरा केला जातो. तो कसा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवात करीतो नववर्षाला, खाऊन कडुलिंबाचा पाला, भले असूनी कडूपाला, वर्षाचा मार्ग मात्र गोड झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान झाल्यानंतर कडुलिंबाचा पाला पाटावर वंट्यावर घेऊन त्यात मीठ, ओवा, साखर या गोष्टी घालून तो वाटला जातो आणि प्रत्येकाच्या हातावर दिला जातो. तो कडू जरी असला तरी मोठ्यांच्या धाकात गोड मनाने खावाच लागतो. आपल्याकडे गुढीपाडव्यानंतर वातावरणातील दाहकता भयानक असते. ती क्षमवण्यासाठी, शरीराला थंड ठेवण्यासाठी कडुलिंबाचा पाला खाल्ला जातो. शिवाय कडुलिंब हा जंतुनाशक आहे. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने तो अतिशय हितकारक समजला जातो आणि त्यामुळेच कडुलिंबाला या दिवशी फार महत्त्व दिले जाते. सणासंमार्जन करून दारासमोर एक सुंदर अशी रांगोळी काढली जाते. भारतीय संस्कृतीत रांगोळीला फार महत्त्व दिले जाते. दारासमोर रांगोळी ही शुभ मानली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळी काढण्यामागचे उद्देश आहे. रांगोळीमुळे घराची शोभा वाढते. बघणाऱ्याला असं वाटतं की जणू घराला एक दागिनाच घातला आहे. त्यानंतर झेंडूच्या फुलांच्या माळा बनवल्या जातात आणि त्या माळांमध्ये आंब्याची पाने घातली जातात. कारण असं म्हटलं जातं की आंब्याच्या पानांमुळे कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडते. कोणत्याही कार्यात विघ्न येत नाही आणि म्हणून आंब्याच्या पानांना विशिष्ट असे महत्त्व दिले जाते. सारे घर फुलमाळांनी सजवले जाते. हे सगळं झाल्यानंतर सारे जण गुढी उभारण्याच्या तयारीला लागतात. गुढी उभारण्यासाठी एक बांबूची काठी स्वच्छ धुवून व पुसून घेतली जाते. त्यानंतर एक रेशमी वस्त्र किंवा साडी घेऊन त्याला मिऱ्या केल्या जातात आणि ती साडी बांबूच्या काठीवर घट्ट बांधली जाते. त्यानंतर त्यावर तांब्याचा तांबा लावला जातो. त्या तांब्याच्या तांब्यावर कुंकवाने 5 रेषा ओढल्या जातात. त्यानंतर कणा काढून त्यावर पाट ठेवला जातो. गुढी उभारली जाते. त्यानंतर दिवा लावला जातो व गुढीची पूजा केली जाते आणि गुढी ही घराच्या उजव्या बाजूने उभारली जाते. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. याच दिवशी हिंदू नववर्षाला सुरुवात होते. चैत्र महिन्याचा हा पहिला दिवस. या दिवशी गुढी उभारणे हे आपल्या भारतीय संस्कृतीतील एक परंपरा आहे. या दिवशी गुढी का उभारली जाते तर त्याची विशिष्ट अशी कारणे आहेत. याच दिवशी राजा शालिवाहन याने शकांचा पराभव केला आणि त्यासाठी त्या विजयाचे प्रतीक म्हणून उभारलेली ही विजयाची गुढी. याच दिवशी रामाचा 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाला व तो आपल्या घरी आला. त्याचा राज्याभिषेक झाला म्हणून लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी उभारलेली ही आनंदाची गुढी. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली त्यासाठीची ही गुढी. वसंत ऋतूत वृक्षांना नवीन पालवी फुटते. कोकिळेच्या गुंजनाने वसंत ऋतूला सुरुवात होते. म्हणून समृद्धीचे प्रतीक असलेली ही गुढी. गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. अशी ही गुढी विजयाचे, चैतन्याचे, आनंदाचे व समृद्धीचे प्रतीक आहे. पाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. अशा प्रकारे गुढी आपल्या घरी नवचैतन्य व आनंद घेऊन येत असते. याच दिवशी गुढीला गोड पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो. या दिवशी आपला शेतकरी वर्ग शेतावर राब करून शेतीच्या पूर्वतयारीचा शुभारंभ करतो. राब म्हणजे शेताच्या आजूबाजूचा पालापाचोळा, केरकचरा, गुराढोरांचं शेण गोळा करून जेथे पेरणी करायची असते ती जागा ते शेत त्यानेच भाजून घेतो. त्याला राब असे म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर पहिली पेरणी तो शेतकरी त्याच राबात करतो व त्याच पेरणीवर शेतकऱ्याचं त्या वर्षाचं भवितव्य अवलंबून असतो. शेतकरी आजच्या या मंगलदिनी शेतात राब पेटवून धुराची गुढी उभारतो व आकाशातील मेघराजापर्यंत ती पोहोचवतो. निस्तेज धरा मंद पाऊली कात टाकीते, विशेष
कोकिळा कंठ फोडून साद घाली. सुकलेल्या त्या पर्वतरांगा गळून जुने नवे आणती. नव्या वर्षाला निर्जल गंगा हळूच हिरवा गजरा मारती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये